नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आहोत फाटा या ठिकाणी आणि इथून आता आपण केदारनाथ दर्शनाची सुरुवात करणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळचे वाजलेले आहेत 3:30. वातावरण एकदम सुंदर आहे. इथलं थोडीशी थंडी वाजते आपल्याला, पण आता इथून आपण निघणार आहोत ते गौरीकुंड करता. आता इथून 1 किलोमीटर अंतरापर्यंतच आपल्या ट्रॅव्हलर्स किंवा या गाड्या सोडल्या जातात व तिथून पुढचं 4 किलोमीटरचं अंतर आपल्याला गौरीकुंडापर्यंत हे तेथील लोकल ट्रान्सपोर्टनी करावं लागतं. म्हणजे छोट्या गाड्या, तवेरा किंवा जीप वगैरे अशा गाड्यांमधून आपल्याला तिथंपर्यंत पोहोचावं लागतं. तर चला तर मग आपली सगळ्यात महत्त्वाची अशी केदारनाथची सफर चालू होते. सोनप्रयागहून गौरीकुंड येथे आता आपण आलेलो आहोत आणि सोनप्रयागमध्ये आपले जे रजिस्ट्रेशन चे फॉर्म होते ते तिथं चेक केले. ते चेक करण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासाचा वेळ लागला. सिंगल लाईन होती आणि त्या बारकोडवरून स्कॅन करूनच मग आपल्याला पुढं सोडण्यात आलं. तिथून साधारण एक अर्धा किलोमीटर मार्गावरती आपल्याला सोनप्रयागहून गौरीकुंडला येण्यासाठी शटल व्यवस्था इथल्या गव्हर्नमेंटच्या मार्फत केलेली आहे. 50 रुपये त्याचे चार्जेस आहेत. आपल्या बुलेरो जीप असतात त्यामध्ये एका फेरीमध्ये जवळपास 10 लोकांना बसवून इथं गौरीकुंडमध्ये आणलं जातं आणि गौरीकुंडमधून आता घोडे असतील किंवा डोले असतील किंवा चालत जाणारे जे यात्रेकरू आहेत त्यांना इथून पुढं सोडलं जातं. आता माझ्या पाठीमागं पाहू शकताय की जे लोक घोडा करून जाणार आहेत तर त्यांच्यासाठी इथं सर्वांना सारखे रेट आहेत. 3200 रुपये आपल्याला द्यावे लागतात आणि त्यांच्याकडून एक आपल्याला रितसर पावती मिळते. तसेच 2 ID कार्ड मिळतात. तर ते ID कार्ड घेतल्यानंतर इकडं मागं तुम्ही पाहू शकताय की एक घोड्यांचा मोठा तबेला आहे. तर ते ID कार्ड आपण तिथं दाखवून आपण आपला घोडा घेऊन पुढं मार्गस्थ व्हावं लागतं. गौरीकुंडपासून साधारण 3 किलोमीटरचं अंतर आम्ही आलेलो आहे आणि हे अंतर येण्यासाठी आम्हाला घोड्यावरून पाऊण तासाचा वेळ लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता की किती गर्दी आहे मार्गावरती. यामध्ये टोली घेणारे सुद्धा एकत्र आहेत. तसेच घोड्याहून जाणारे पण एकाच मार्गाने आहेत. तसेच जे पाठीवरती टोपलीमध्ये घेऊन जातात त्यांना इथं पिटू म्हणतात ते पण याच मार्गावरून जात आहेत. तसंच अधूनमधून इथं हेलिकॉप्टर सुद्धा जाताना आपल्याला दिसत आहेत. आता त्यांची उंची खूप आहे.
गौरीकुंड पासून निघाल्यापासून आपण साधारण 7.5 ते 8 किलोमीटरचं अंतर पार करून आता रामबाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही आता पाहू शकताय की साधारण आपण निम्मा अंतर पार केलेलं आहे। या निम्म्या अंतरामध्ये आपण घोड्यावरून 2.5 तासाचा प्रवास केलेला आहे आणि या 2.5 तासाच्या प्रवासामध्ये आपल्याला तीव्र चढ लागलेले आहेत सगळेच्या सगळे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की मंदाकिनी नदीच्या दुसऱ्या बाजूला जो आपल्याला रस्ता दिसतो तो जुना केदारनाथचा रस्ता होता आणि तो रस्ता 2013च्या पुरामध्ये वाहून गेल्यानंतर हा आता त्यांनी नवीन रस्ता बनवलेला आहे, पण जुन्या रस्त्यावरून सुद्धा वाहतूक चालू आहे आणि या नवीन रस्त्यावरून सुद्धा वाहतूक चालू आहे। आता आपण आलेलो आहोत बडी लिंबोली या ठिकाणी। इथून केदारनाथ मंदिर अजूनही 4.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जसं जसं वरती येईल तसं तसं आपल्याला आपण वरती चढत येऊ तसं त्याच पद्धतीनं आपल्याला वातावरण अगदी थंड जाणवायला लागतं, हवेतील गारवा जाणवतो आणि इथं आजूबाजूला डोंगर रांगांमध्ये बर्फाचं दर्शन व्हायला आता सुरुवात झालेली आहे। इथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बर्फ दिसत आहे। आपण घोड्यावरून साधारण 19 किलोमीटरचा प्रवास तुम्ही माझ्या पाठीमागं पुढे पाहू शकताय की केवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे घोडी आहेत। घोड्यांनी आपल्याला सोडल्यापासून साधारण परत एकदा 1.5 किलोमीटरचं अंतर पास करावं लागतं आणि ते केल्यानंतर इथं टेंट आहेत आणि इथं रजिस्ट्रेशन केलं जातं परत एकदा, जे की आपण चारधाम यात्रेकरता उत्तराखंडच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलं जातं। ते त्याचा बारकोड इथं दाखवून आपल्याला एक स्लिप दिली जाते, त्यावरती मंदिरामधील दर्शनाचा टायमिंगचा स्लॉट त्यामध्ये मेन्शन केला जातो। जर रजिस्ट्रेशन नसेल तर इथं कुणालाही वरपर्यंत सोडलं जात नाही आणि जर कोणी आलं तरी सुद्धा त्याला मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाहीये। याच कारणामुळे जी गेल्या 20-25 दिवसापासून जी इथं प्रचंड प्रमाणात गर्दी दिसत होती ती आता कुठंतरी कंट्रोलमध्ये आलेली आहे। साधारण क्यूमध्ये उभा राहिल्यानंतर 1 ते 1.5 तासात दर्शन होऊन जातं। फायनली आम्ही आता केदारनाथ दर्शनाच्या क्यूमध्ये उभा राहिलेलो आहोत आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि खालून वरती येताना बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं की 2 ते 5च्या दरम्यान इथं रोज पाऊस पडतो, तर त्याचप्रमाणे आता 2 वाजायला आलेले आहेत आणि परत एकदा इथं पाऊस आलेला आहे आणि डोंगरावरती पूर्णपणे ढग जमा झालेले आहेत आणि साधारण 1 ते 2 तास लागतील आपल्याला दर्शनाकरता। पाऊस आहे, रेनकोट घातलेला आहे आणि आता बघू आता कसं दर्शनाचं होतं।
केदारनाथ दर्शनासाठी गेले 5 तास आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आहे आणि इथं तशी प्रशासनाची कुठलीही व्यवस्था नाही आहे. सिंगल लाईन आहे आणि जशी लाईन मोठी होईल तशी लोक उभारत आहेत. म्हणजे अगदी बाहेरचे जे रस्ते आहेत तिथंपर्यंत लाईन आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आता इथं थोड्या वेळापूर्वी जोरात पाऊस आला आणि पावसाबरोबर बर्फसुद्धा पडत होता. म्हणजे अवस्था इतकी वाईट होती की जवळजवळ 70% लोक हे सिनियर सिटीजन आहेत आणि बाकीचे महिला वर्गाचा मोठा इथं सहभाग दिसतो आहे. तर केदारनाथ यात्रेकरता येणाऱ्यांनी कृपया सर्व गोष्टींचं भान राखूनच इकडं यावं. अगदी म्हणजे आम्ही लाईनमध्ये उभारलेलो त्यावेळी लख्ख सूर्यप्रकाश होता, खूप चांगलं वातावरण होतं, फक्त गार हवेची एखादी झुळूक यायची. पण काही क्षणातच वातावरण बदललं आणि आम्हाला जाणवलं सुद्धा नाही की आमच्या कानटोपीवरती असेल किंवा स्वेटरवरती जॅकेटवरती जे काही घातलेलं असेल त्याच्यावरती बर्फ पडायला चालू झाला. आणि इथलं टेम्परेचर इतकं खाली गेलेलं आहे की खरोखरच झिरोपेक्षाही खाली आत्ताचं इथलं टेम्परेचर आहे आणि परिस्थिती खूपच वाईट अशी म्हणता येणार नाही. पण बऱ्याच लोकांनी स्वेटर आणले नव्हते, कुणाकडं कानटोपी नव्हती, कुणाकडं रेनकोट नव्हते. रेनकोट वगैरे इथं मिळाले पण ह्या अशा बर्फ पडणाऱ्या पावसामध्ये सुद्धा ही लोक लाईनमध्ये थांबलेली. त्यांच्या डोक्यावरती कुठल्याही पद्धतीचं छत नव्हतं किंवा त्या वाऱ्यापासून किंवा पावसापासून वाचण्यासाठी कुठल्याच गोष्टी इथं नाही आहेत. तर जर कोणी आपल्या घरातलं सिनियर सिटीजन जर इकडं कोण पाठवून देत असाल तर कृपया या गोष्टीची जाणीव करून घ्यावी. कारण पूर्ण तयारीनिशी, कारण आता इथं आम्ही या केदारनाथ यात्रेच्या निमित्तानं असं बघतोय की बरेचसे सिनियर सिटीजन जे 60+ आहेत ते जोडीने इथं आलेले आहेत देवदर्शनासाठी. मग ते चारधाम असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. पण इथं आत्ताचा सध्याचा हा प्रॉब्लेम आहे की इथं वातावरण कधीही बदलतं आहे आणि 60+ लोकांसाठी हे वातावरण सूट होत नाही आहे. कारण बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. च्या रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर आता फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय की किती मोठी गर्दी इथं आता या ठिकाणी झालेली आहे. भारतातूनच नाही तर जगभरातून भक्त इथं केदारनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत. थोडंसं वातावरण इथलं कधीही बदलतं. काही वेळापूर्वी इथं आम्ही ज्या वेळेला रांगेत थांबलो होतो त्यावेळेला जोरात पाऊस आला आणि काही वेळातच बर्फ पडायला लागला. पण आत्ता साधारण 1.5 ते 2 तासानंतर परत एकदा सूर्याची किरणं इथं पडलेली आहेत. त्यामुळं वातावरण इतकं छान वाटतं इथं की खरोखरच मन दर्शनानं पण प्रसन्न झालं आणि बाहेर आल्यानंतर हे वातावरण बघून सुद्धा प्रसन्न झालं. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनर्जीवीकरण केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असलेले हे केदारनाथाचं मंदिर अक्षय तृतीयेला खुलं होतं तर ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरूच असतं. तर हिवाळ्यामध्ये या मंदिरातील मूर्ती उखी मठ या स्थानावर आणल्या जातात व तिथेच पुजल्या जातात. कारण हिवाळ्यामध्ये इथं येणं एवढं शक्य होत नाही कारण इथं मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामुळे केदारनाथ गाव हे पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र जराही धक्का लागला नाही. ऋषिकेशपासून 223 किलोमीटर अंतरावर असणारं तसेच गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगड इमारत आहे. मूळ केदारनाथ मंदिर हे कोणी व केव्हा बांधले असा सबळ पुरावा आपल्याला कुठं सापडत नाही. पण केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी असा असून केदार म्हणजेच फील्ड आणि नाथ म्हणजेच प्रभू असं मानण्यात येतं.
या केदारनाथ मंदिराला केदारनाथ हे नाव कसे पडले याबद्दलही पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते। ही कथा सुद्धा भगवान शंकरांशी संबंधित आहे। पौराणिक कथेनुसार देवतांनी राक्षसांपासून वाचण्यासाठी भगवान शिवाची मदत घेतली। हे पाहून शिव बैलाच्या रूपात प्रकट झाले। असुरांचा नाश करण्याची ताकद असलेल्या बैलाचे नाव कोडाराम होते। बैलाने असुरांचा त्यांच्या शिंगे आणि खुरांनी नाश केला। त्यानंतर भगवान शिवाने त्यांना मंदाकिनी नदीत फेकून दिले। याच कोडाराम बैलावरून या मंदिराला केदारनाथ हे नाव पडले असे पौराणिक कथेनुसार मानले जाते। आता आपण आलेलो आहोत केदारनाथ मंदिराच्या बरोबर बॅक साईडला। जेवढं केदारनाथ मंदिराचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तुम्हाला माझ्या मागं जी मोठी शिळा दिसते त्या भीमशिळेला सुद्धा आहे, कारण त्याला कारणही तसंच आहे। 2013 साली ज्यावेळी इथं महाप्रलय आला होता त्यावेळेला समोरच्या डोंगरातून इतक्या जोरात पाणी वाहत होतं की इथली आजूबाजूची सर्व गावं वाहून गेलेली, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, जीवितहानी झालेली। पण ही जी भीमशिळा आहे ही बरोबर मंदिरापासून साधारण एक 10 फुटाच्या अगोदर येऊन थांबली आणि ही थांबल्यामुळं पाण्याचा जो प्रवाह आहे तो मंदिराला डायरेक्टली नाही लागला, तो त्या शिळेपासून बाजूला गेला। म्हणजे एका अर्थानं ह्या शिळेमुळं ह्या मंदिरालाचं लाईफ किंवा या मंदिराला पुनर्जीवित केलं गेलेलं आहे। या शिळेची सुद्धा इथं मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते। लोक फोटो काढतात आणि खरोखरच इथं आल्यानंतर जाणवतं की बाबा ही शिळा होती म्हणूनच 2013चा जो महाप्रलय आला होता त्यामधून हे मंदिर वाचलं गेलं। खरोखरच इथं आपण फोटोमध्ये बघतो, रील्समध्ये बघतो, पण इथं आल्यानंतर एक वेगळेच वाईब आपल्याला जाणवतात आणि खूप मन प्रसन्न वाटतं। आम्ही 4 वाजल्यापासून केदारनाथच्या दर्शनाची तयारी करत होतो। हॉटेलमधून बाहेर पडलो होतो, खूप थकवा होता, पण इथं आल्यानंतर मात्र सगळा थकवा, सगळा जो काही शीण होता तो निघून गेला आणि एक मंगलमय आणि पवित्र वातावरणामध्ये आम्हाला सुद्धा एक पॉझिटिव्ह ऊर्जा इथून मिळाली आणि नक्कीच खरोखर खूप सुंदर वाटलं, मन प्रसन्न झालं।